तुम्हाला माहिती आहे का की भारत ही जगातील चौथी सर्वात मोठी ऑटोमोटिव्ह बाजारपेठ आहे? तुम्हाला हे देखील माहीत आहे का की भारतातील वाहन घटक उद्योग 2025 पर्यंत जगातील तिसरा सर्वात मोठा बनणार आहे? आणि तुम्हाला हे देखील माहीत आहे का की भारत हा जगातील या क्रमांकाचा सर्वात मोठा दुचाकी उत्पादक देश आहे? या SBI ऑटोमोटिव्ह अपॉर्च्युनिटी रिॲलिटी फंडावरील सादरीकरणात आपले स्वागत आहे. भारतातील वाढत्या ऑटोमोटिव्ह ऑप्शन मार्केटचा फायदा घेण्यासाठी आमची ऑफर तयार करण्यात आली आहे. सांगितल्याप्रमाणे भारताचा ऑटोमोटिव्ह उद्योग खूपच प्रभावी आहे आणि भारताच्या अर्थव्यवस्था वाढीचा एक महत्त्वाचा भाग आहे. या स्लाइडमध्ये दाखवल्याप्रमाणे भारताचे संपूर्ण ऑटोमोटिव्ह मार्केट सध्या ऑटोमोटिव्ह उद्योगासाठी आश्वासक आहे आणि दीर्घकालीन वाढीची क्षमता आहे. डिस्पोजेबल उत्पन्नात वाढ, कमी वाहन प्रवेश, सपोर्टिव्ह EV ऑप्शन सिस्टम, निर्यात स्पर्धात्मकता आणि प्रीमियममध्ये वाढ हे ऑटोमोटिव्ह थीममध्ये वाढीसाठी मोठ्या संधी प्रदान करणारे प्रमुख घटक आहेत. ऑटोमोबाईल क्षेत्र हे भारताच्या वाढीच्या कथेसाठी एक उत्तम प्रॉक्सी आहे. ऑटो थीममधील विविध श्रेणींमध्ये कमी प्रवेश लक्षात घेता आम्हाला वाटते की उपविभागात वाढीस वाव आहे. पण फक्त कोणतेही वाहन ठेवण्याबद्दल नाही, हे ऑटोमोटिव्ह उद्योगात प्रीमियमायझेशनच्या वाढीबद्दल आहे. अधिक उपलब्ध उत्पन्नमुळे ग्राहक फक्त त्यांच्या मूलभूत वाहतूक गरजा पूर्ण करणाऱ्या वाहनांची निवड करत नाहीत, तर त्यांच्या स्थितीचे आणि जीवनशैलीचे प्रतिबिंब देखील आहेत. सरकारचे इन्फ्रास्ट्रक्चर पुश, फेम सबसिडी, PLI योजना इत्यादींच्या माध्यमातून समर्थन हे उत्पादन वाढीसाठी समर्थन करत आहे आणि आयात बदलांच्या संधी, उच्च दत्तक आणि विविध सेगमेंटमध्ये वाढ होत आहे. चीन, दक्षिण कोरिया आणि US सारख्या काही अर्थव्यवस्थांशी तुलना केल्यास आम्हाला आढळते की आज भारत या देशांप्रमाणेच प्रारंभिक हायपर ग्रोथ फेजमध्ये आहे. पुढील 5 वर्षांत भारताचे नामात GDP प्रति व्यक्ती वार्षिक वाढ दर CAGR 9% राहील अशी अपेक्षा आहे. आम्हाला विश्वास आहे की भारताच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक वाहन विभागात येत्या वर्षांत महत्त्वपूर्ण वाढीची क्षमता आहे. ऑटोमोटिव्ह थीमसाठी विचार करण्यासाठी 4 विस्तृत क्षेत्रे आहेत: OEM, ऑटो घटक उत्पादक, EV आणि निर्यात. OEM विश्वात तुम्ही पाहू शकता की या 4 विस्तृत सेगमेंट आहेत, ज्यामध्ये 2 व्हीलरने खंडानुसार सर्वात मोठा हिस्सा घेतला आहे. कमी प्रवेश आणि प्रति व्यक्ती उत्पन्नात वाढ ही अनेक वाहन श्रेणींमध्ये खंड वाढवण्यासाठी सज्ज आहे. 2 व्हीलर विभागात 2 मुख्य ट्रेंड बाजाराच्या दृश्याला आकार देण्यासाठी सज्ज आहेत: स्कूटरायझेशन आणि प्रीमियमायझेशन. MHCV उद्योगातील चक्रीय स्वरूप ही मजबूत मॅक्रो आणि वृद्ध व्यावसायिक वाहन ताफ्याचा विचार करता आशेचा किरण आहे. या स्लाइडमध्ये दिसल्याप्रमाणे वाहनांमध्ये व्यापकपणे वापरलेले ऑटो घटक आणि त्याचे विविध सेगमेंट महत्त्वपूर्ण गुंतवणूक संधी देऊ शकतात. प्रत्येक अन्सिलरी कंपनीकडे OEM, सेगमेंट्स, घटक आणि तंत्रज्ञान यामध्ये अनेक वाढीचे मार्ग आहेत. सरकारी नियम ऑटो पुरवठ्यासाठी वाढीव सामग्रीच्या मागे चालणारे घटक बनले आहेत. सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित करून ABS, एअरबॅग आणि सीट बेल्ट रिमाइंडर यांसारख्या वैशिष्ट्यांसाठीचे अनिवार्य आदेश पुरवठादारांना नाविन्यपूर्ण बनवण्यास प्रवृत्त करतात. ग्राहकांच्या पसंती उच्च स्तरीय ऑफरिंगकडे बदलत असताना उत्पादक प्रीमियम वैशिष्ट्ये आणि सुधारण यांचा एक समूह देऊन प्रतिसाद देत आहेत. हे शिफ्ट प्रीमियम वैशिष्ट्यांच्या प्रवेशाची आणि वाहनांमध्ये एक नवीन आवश्यकतेकडे दृश्यमानता दर्शवते. भारतात इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात अनेक सरकारी उपक्रमामुळे नवीन लॉन्च आणि निधी उभारणी झाली आहे. यामुळे भारतातील EV प्रवेशात वाढ झाली आहे आणि परिणामी ऑटो अन्सिलरीज कंपन्यांच्या EV ऑर्डर बुकमध्ये वाढ झाली आहे.
भारताच्या वीज, मजुरी, स्टील आणि इतर महत्त्वाच्या घटकांमध्ये खर्चाची स्पर्धात्मकता, विशेष निर्यातीच्या उल्लेखनीय वाढीला चालना मिळाली आहे. हा फायदा भारताला येणाऱ्या काळात जागतिक बाजारपेठेत एक प्रमुख खेळाडू म्हणून स्थान देईल. ऑटो अन्सिलरी उद्योगाने गेल्या 5 वर्षांत 12% पेक्षा जास्त कंपाऊंड वार्षिक वाढ दर CAGR दाखवून प्रभावी वाढीचा प्रक्षेपक दाखवला आहे. भारताला निर्यातीच्या बाजारपेठेत आपला हिस्सा वाढवण्याची क्षमता वाढत आहे. BSE 500 मधील ऑटो आणि ऑटो घटक क्षेत्राचे प्रतिनिधित्व व्यापक निर्देशांकांमध्ये ऐतिहासिक उच्चांकाच्या तुलनेत कमी आहे. आम्हाला विश्वास आहे की आम्ही सध्या ऑटोमोटिव्ह स्पेसमधील अपसायकलच्या मध्यभागी आहोत. परिणामी, निर्देशांकाचे प्रतिनिधित्व या बिंदूपासून पुढे वाढण्याची महत्त्वपूर्ण क्षमता आहे. सध्याच्या मूल्यांकनावर निफ्टी ऑटो ट्राय पे प्राइस टू अर्निंग्स 22.3 आहे. हे मोठ्या प्रमाणावर ऐतिहासिक सरासरी मूल्यांकनाशी होते. त्याचवेळी निफ्टी 50च्या तुलनेत निफ्टी ऑटो ट्रायचा प्रीमियम डिसेंबर 11 ते एप्रिल 24 या कालावधीत दीर्घकालीन सरासरी प्रीमियम 9.7% च्या तुलनेत 9% वर आहे. म्हणूनच आम्हाला विश्वास आहे की ऑटो क्षेत्रातील मूल्यांकन व्यापक बाजार निर्देशांकांच्या मूल्यांकनाच्या मोठ्या प्रमाणावर आहेत. ऑटोमोटिव्ह थीममध्ये संपत्ती निर्माण करण्याची संधी आहे. निफ्टी ऑटो ट्रायने सुरुवातीपासून गुंतवणूकदारांच्या संपत्तीला 29 पट वाढवले आहे, ज्यामुळे 18% पेक्षा जास्त CAGR होतो. तुम्हाला खालील तक्त्यातून दिसल्याप्रमाणे 5 वर्षांच्या रोलिंग आधारावर निफ्टी ऑटो ट्रायने 15% पेक्षा जास्त CAGR वितरित केला आहे, सुमारे 60% वेळा. गुंतवणूकदारांना चांगले जोखमीचे समायोजित परतावे देण्याच्या उद्देशाने फंड संपूर्ण ऑटोमोटिव्ह थीममध्ये गुंतवणूक करेल. फंडासाठी गुंतवणुकीचे क्षेत्र मोठे आहे, ज्यामध्ये 100 पेक्षा जास्त नावे आहेत, ज्यांचे मूल्यांकन करण्यासाठी बाजार भांडवल आणि ऑटो उप-सेगमेंटमध्ये पसरले आहे. फंड व्यवस्थापक पोर्टफोलिओ तयार करताना मूल्यांकन करेल अशा काही पॅरामीटर्स येथे आहेत, जे एक केंद्रित आणि बाजार भांडवल निरपेक्ष पोर्टफोलिओ असेल. फंडाच्या काही तथ्ये येथे आहेत. शेवटी, आम्हाला विश्वास आहे की ऑटो थीम ही दीर्घकालीन वाढीची कहाणी आहे, ज्यात बऱ्याच काळासाठी बहुतेक उप-सेगमेंटमध्ये सतत मागणी अपेक्षांसह संपत्ती निर्माण करण्याची महत्त्वपूर्ण संधी आहे. म्हणून SBI ऑटोमोटिव्ह ऑपॉर्च्युनिटीज फंडासह तुमचे पोर्टफोलिओ वाढवण्यासाठी सज्ज व्हा. आत्ताच गुंतवणूक करा. म्युच्युअल फंड गुंतवणुकीला बाजाराच्या जोखमी आहेत. सर्व योजना संबंधित दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.